लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना गायकवाडांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. रात्री 1च्या सुमारास गायकवाडांनी फोन केला आणि आपण आमदार असून घरामध्ये घुसून चिरडून काढणार अशी धमकी गायकवाडांनी दिली. आता उपमुख्यमंत्री शिंदे काही कारवाई करणार आहेत की नाही असा प्रश्न विचारला जातोय. बर हा आणि अशा लोकांना शिव्याच हसायला नाही पाहिजे. यांच्या अशा लोकांची जीभ पण हसायला पाहिजे. शिंदेंच्या आमदाराची ही गुंडगिरी आहे. बुलढाण्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आई बहिणीवरून अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. गायकवाडांचं एवढ्यावरच समाधान झालं नाही तर घरात घुसून चिरडून काढण्याची धमकी देत गुंडगिरीचंही त्यांनी प्रदर्शन केलं. 1988 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसर यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून गायकवाडांना आता साक्षात्कार झाला आणि रात्री 12:51 प्रकाशक प्रशांत आंबी यांना जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिली. शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि ते एकेरी नाही आहे. गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. जी हे शिवाजी महाराजांच्या नावातलं जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन साला. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचला दिसला? ए वाचून घ्या तुला पुस्तक. उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. आता सकाळी आता बोलतोय तुला मी. हा तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. हा, काय करणार आहे तुम्ही? बर हा आणि इंग्रज आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिवाय मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा जरा तू देऊन वाचायचं पाय खालतो तिकडे येऊन मी. जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे दे, कुठं पब्लिश कर. बघा ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा येतो उद्या. तू भेट फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू बी कोण आहे चेक कर. तू फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर. आमदार संजय गायकवाडांना याचा कुठलाही पश्चाताप नाहीये. लायसन्स मिळाल्याप्रमाणे ते ऑन कॅमेरा सुद्धा जीभ हासडण्याची भाषा वापरतायत. त्याला विचारलं तो म्हणे पुस्तक गोविंद पानसरे लिहिलं. मला म्हणलं मला काय घरा कोणी लिहिलं? प्रकाशक तू केलं ना. आणि पानसरे आज आहेत का? तू त्यांना का जाऊन वरून विचारून आला का? आणि मग तो जसा तो त्याचं बोलणं वाढत गेलं. मी पण त्याला शिव्या हसाळल्या. मी कधी नाकारत नाही आहे. आणि अशा लोकांना शिव्याच हसायला नाही पाहिजे. यांच्या अशा लोकांची जीभ पण हसायला पाहिजे की एवढं इतका मोठा अपमान करूनसुद्धा त्यांची जी टर्रेल भाषा असते की आम्ही बघून घेऊ, आम्ही करून घेऊ, या बघा काय करा. तर याच्यामुळे तो त्या दिवशी मी त्याला झापलेला आहे आणि त्याच्यात मला काही असं गैर वाटत नाही. ते फक्त मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते. त्याच्यानंतर ते मला जिवे मारण्याची धमकी देत होते. मी त्यांना बरीच विनंती करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही चर्चा करा, अगोदर हे पुस्तक वाचा. तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमचा गैरसमज दूर होईल. पण ते फक्त त्यांना वाचण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यांना फक्त शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देण्यातच इंटरेस्ट होता असं मला वाटतंय. प्रशांत आंबी त्यांना पुस्तक वाचून नंतर बोला असं सांगत होते, पण गायकवाडांच्या तोंडून फक्त शिव्या आणि धमक्याच निघत होत्या. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. अजूनही कुठलाही पश्चाताप नसल्याचं गायकवाडांचं म्हणणं आहे. हे पानसरेंचं पुस्तक आहे. त्यावेळेला त्यांनी पानसरेंना
त्या हरामखोराला हे कळत नाही का, अशा पद्धतीची भाषा वापरली. मलासुद्धा ते असं म्हणले की पानसरेचं काय झालं हे तुला माहीत नाही का, आणि तुला जर बदलण्याचा अधिकार नसेल ह्या पुस्तकाचं शीर्षक, तर ते बदलण्यासाठी तू पानसरे जिकडे गेला तिथं वर जा. अशा पद्धतीची म्हणजे महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे की आपण किमान मेलेल्या माणसाबद्दल काही वाईट साईट बोलत नाही, पण त्या गोष्टीला सुद्धा ते धजावत नव्हते. मी शिवरायांचा मावळा आहे आणि शिव्या आसळाचा विषय तर जर कोणी इतक्या माजूरपणे जर बोलत असेल तर त्याला शिव्या आसळ्याशी दुसरा पर्याय नव्हता आणि तो मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा काही पश्चाताप पण नाही मला. माझं म्हणणं ही अशा प्रकारची पुस्तकं ही जाळून टाकली पाहिजे. वाचू नाही शकत ही पुस्तकं आम्ही, आणि म्हणून कधी लिहिलं कोण लिहिलं जेव्हा डोळ्यासमोर आलं तेव्हा ही प्रतिक्रिया आली. पण महाराष्ट्रात ज्याच्या कोणासमोर हे पुस्तक येईल त्याने हे फाडून फेकलं पाहिजे. तर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून महाराजांचा अपमान झाल्याचा आक्षेप गायकवाडांचा आहे. पण त्याच वेळी फोनवरून प्रकाशक प्रशांत आंबींसोबत बोलताना स्वतःच त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. शिवाजी महाराज नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी लिहिलं कस का? इकडे कोल्हापुरात संजय गायकवाडांच्या विरोधात सामाजिक संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं. शिवरायांबद्दल बोलताना गायकवाडांची जीभ घसरल्यानं शिवप्रेमीही आक्रमक झाले. राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे. असा गुंड प्रवृत्तीचा माणूस शिंदे सेनेमध्ये आहे, अशा माणसांना आमदार राहण्याचा अधिकार नाही. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सुद्धा राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता प्रश्न हा आहे की शिव्या, धमक्या आणि घरात घुसून चिरडून काढण्याची भाषा करणाऱ्या आमदारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारवाई करणार का? 3 दिवसापूर्वी लेख लिहिलाय नारी शक्ती वंदनाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी लोकसत्ताला. 3 दिवसापूर्वीची ही घटना आहे आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे काल त्यांचेच आमदार स्त्रियांच्या संदर्भातली जी भाषा करतात ती भाषा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. काय म्हणतात ते एकनाथ शिंदे? म्हणूनच आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात आपल्या आमदाराच्या संदर्भात? 2015 मध्ये गोविंद पानसरेंची हत्या झाली. त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकावरून याआधी सुद्धा वाद झाला, पण पानसरेंनीच त्यावर खुलासाही केला आणि सरकारनं कुठलीही बंदी पुस्तकावर घातली नाही. याउलट सर्वाधिक विक्री होणारं पुस्तक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे. पण पानसरेंचं काय झालं होतं हे माहिती आहे ना, असा सवाल करून गायकवाडांनी प्रशांत आंबींना धमकी दिली. गोष्ट कॉम्रेड गोविंद पानसर यांच्या संदर्भात त्यांनी आक्षेपार्ह विधानं केली आहेत आणि त्यामुळेच खरं तर त्यांच्या खुनामध्ये आरोपी असणारा गायकवाड आणि आता याही आमदारांचं आडनाव आहे गायकवाड आणि ते असं म्हणतात की पानसरेंचं काय झालं, काय केलं अशा अनुषंगानं म्हणतात. त्यामुळं मला असं वाटतं की आता सरकारनं स्वतः फिर्यादी होऊन याचा नीटपणानं तपास करायला पाहिजे. यांच्या खुनामध्ये या कुणाचा हात आहे का या अनुषंगानं तपासणी व्हायला पाहिजे असं मला स्वतःला कुटुंबीय म्हणून पण आणि चळवळीतली एक कार्यकर्ती म्हणून पण वाटतं. संजय गायकवाड हे कायम वादात राहणारे आमदार आहेत. मारण्याची धमकी देण्याचा या आमदारांना शौक असल्याचंच दिसतंय. काही महिन्यांआधीच आमदार निवासातल्या कर्मचाऱ्याला टॉवेलवर येऊन त्यांनी बुक्क्यांनी मारलं होतं. पण आताचा विषय याहूनही गंभीर आहे, कारण शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वक्तव्य तर गायकवाडांनीच केलं. त्यामुळे शिंदेंच्या आमदाराला कायदा कानून लागू होतो की नाही, की कुणाच्याही घरात घुसून आई बहिणींची अब्रू लुटण्याची भाषा करण्याची आमदाराला सूट आहे, हे सरकारनंच स्पष्ट केलं पाहिजे. भूषण पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, कोल्हापूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.